गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला। 15 दिवसांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी 5 दिवसांचं उपोषण केलं। यामध्ये त्यांच्या 5 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या। मात्र या मागणीमुळे राज्यातील ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण संपलं म्हणून लातूरमध्ये भरत कराड या 35 वर्ष ओबीसी कार्यकर्त्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी आज ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज लातूर दौऱ्यावर गेले। याआधी त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मराठा समाज सुशिक्षित आहे, जे मुख्यमंत्री आमदार झालेत आणि ज्यांना आरक्षण समजतं त्यांना विनंती आहे की आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास मात्र सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशा 10% आरक्षण दिलंय, ते 10% आरक्षण नको आहे का, याच मराठा नेत्यांनी उत्तर द्यावं असं विचारत अप्रत्यक्षपणे असा खोचक टोला मनोज जरांगे यांना लगावलाय। मी आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे। दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही। माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठी आहेत, जे मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, खासदार झालेले आहेत, ज्यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळतंय, त्यांच्यासाठी मी विनंती करतो। आपण लक्षात घ्या, त्यावेळेला 50% रिझर्वेशन होतं आणि 50% ओपन होतं। ब्राह्मण समाज किती 1, 2, 3% आणखी दुसरे 2-4, पण जास्तीत जास्त मराठा समाजात त्या 50% होता। परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत 10% जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी 10% आरक्षण दिलं। त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता। त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे। आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे, प्रेशर निर्माण केलं जात आहे। मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।